आणि आता एक मोठी बातमी। भाजपच्या नव्या पक्षप्रवेशावर भाजपच्या कार्यकर्त्यांची थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे। घरात पाहुणे आले की घरातल्यांना बाहेर झोपावं लागतं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। बावनकुळे यांना पत्र देत भाजप कार्यकर्त्यांनी मनातली खदखद बाहेर आणली आहे। काँग्रेस सोडून भाजपमध्ये येत असलेल्या बड्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत मुळशी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी थेट प्रदेश अध्यक्षांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे। नाव न घेता काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रवेशाबाबत अप्रत्यक्षपणे विरोध त्यांनी दर्शवलाय। हे पत्र मुळशी तालुक्यातील भाजप सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांनी लिहिलेलं आहे। तर आपण पाहतोय भाजपतल्या पक्षप्रवेशावर भाजपचे कार्यकर्ते नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। पत्र लिहून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। नाव न घेता संग्राम थोपटे यांच्याच प्रवेशाबाबत विरोध दर्शवण्यात आला असल्याचं पाहायला मिळतंय। पुरात आदर्श पब्लिक स्कूल आणि राज्यातील तिसऱ्या सैनिक स्कूलमध्ये जिल्ह्यातील पहिलं AI स्मार्ट पॅनल अंतर्गत मुलांना शिकवण्यासाठी आधुनिक फळे बसवण्यात आलेले आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांना हे AI तंत्रज्ञान प्रश्न सुद्धा विचारू शकतात। सांगलीच्या पलूस नगर परिषदेकडून कचऱ्यापासून निर्मित करण्यात येणाऱ्या खताला सलग दुसऱ्या वर्षी राज्य शासनाचा हरित ब्रँड मानांकन मिळालंय। शहरातील कचऱ्यावर घनकचरा प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया करून त्यातून खत निर्मिती करण्यात येते। सांगलीमध्ये अवैधरित्या सुगंधी तंबाखू तस्करी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून तंबाखूसह 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये शेततळ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। अहिल्यानगर पोलिसांनी आंतरजिल्ह्यात वाहन चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे। 3 आरोपींना अटक करून एकूण 10 चोरीची वाहनं हस्तगत करण्यात आली आहेत। या वाहनांची किंमत सुमारे 25 लाख इतकी आहे। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सिंधुदुर्गातील सुरंगीच्या फुलांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। सुरंगीच्या झाडाखाली साड्या अंथरून त्यात पडणाऱ्या सुरंगीच्या फुलांचा सडा गोळा केला जातो। राज्याच्या वन खात्यानं या व्हायरल व्हिडिओवरून प्रेरणा घेतली असून समृद्धी महामार्गापासून राज्याच्या वनक्षेत्रात सुरंगीचं वन उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखलेला आहे। जर आमच्या मागण्या 3 महिन्यात पूर्ण झाल्या नाहीत तर अनिश्चित काळासाठी देशव्यापी संप पुकारला जाईल असा इशारा LPG वितरण संघटनेनं दिलेला आहे। LPG वितरकांना सध्या दिलं जाणारं कमिशन खूपच कमी आहे। तेल कंपन्या कोणत्याही मागणीशिवाय वितरकांना जबरदस्तीनं सिलेंडर पाठवत असून ते कायदेशीर तरतुदींच्या विरुद्ध आहे असं संघटनेनं म्हटलंय। परदेशी बाजारपेठेत भारताच्या प्रवासी दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांना परदेशात मोठी मागणी आहे। भारताची एकूण वाहन निर्यात 19% वाढून 53 लाखांहून अधिक झाली आहे, तर प्रवासी वाहनांची निर्यात 15% वाढून 7,70,364 युनिट झालेली आहे। नाट्यक्षेत्रातील कोल्हापूरचं वैभव मानल्या जाणाऱ्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। कामाचा ठेका मिळालेल्या कंपनीची मुदत संपत आली असताना देखील छताचं काम पूर्ण झालेलं नाही। उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडलं होतं। हे पाणी शनिवारी चिंचपूर आणि औज बंधाऱ्यात पोहोचलं। दोन्ही बंधारे उजनीच्या पाण्यानं 4.5 मीटर भरलेले आहेत आणि त्यामुळे शहराची 2 महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे। मुंबई विद्यापीठातील संशोधनाला चालना देण्यासाठी IIT मुंबईचा हातभार लागणार आहे। NEP अंतर्गत अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनद्वारे सुरू केलेल्या पार्टनरशिप फॉर एक्सेलरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च या उपक्रमात मुंबई विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे। विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हानं जीवाची काहिली केली आहे। गेल्या 3 दिवसात पाऱ्यानं 40हून 45 अंश सेल्सिअस पर्यंत मजल मारली आहे। रविवारपासून 3 दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। सोशल मीडियावर धार्मिक अथवा जातीय भावना दुखावल्याच्या कुणीही पोस्ट टाकल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे। ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत वर्षभरात 22 गुन्हे नोंद झालेले आहेत। आता एक मोठी बातमी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर उत्तर देताना भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंसोबतच्या मैत्रीवरही भाष्य केलंय। माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र होते, तो विषय आता संपला। राजकीय भाष्य इतकंच करेन। त्या दोघांचा प्रश्न आहे, ते 2 पक्ष आहेत, त्यांनी ठरवावं एकत्र यायचं की नाही असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। तर आशिष शेलार आणि राज ठाकरे या दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध अनेकदा
पाहण्यास मिळालेले आहेत। अनेकदा आशिष शेलार कृष्णकुंजी आणि आत्ताच्या शिवतीर्थ या ठिकाणी जाऊन राज ठाकरेंना भेटलेत। तर भाजपतल्या इतर कुठल्याही नेत्यांपेक्षा आशिष शेलार आणि राज ठाकरे यांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत हे दिसून आलेलं आहे। मात्र हेच मैत्रीपूर्ण संबंध संपल्याचं आता आशिष शेलार यांनी जाहीर केलं। बघा, वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा। माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते, तो विषय संपला। राजकीय विषयावर मी राजकीय भाष्य एवढंच करीन। त्या दोघांचा प्रश्न आहे, ते दोन पक्ष आहेत, त्यांनी ठरवावं। यूपीआय अथवा बँक खात्यातून टोल आपोआप वसूल करणारी हायब्रिड टोल यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे। दिल्ली मुंबई महामार्गावर या स्वयंचलित यंत्रणेच्या पहिल्या टप्प्यात अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान देशातील अन्य मार्गावर प्रचलित फास्टॅग प्रणालीद्वारे टोल वसुली कायम राहणार असल्याची माहिती भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे। मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारी मेट्रो 8 मार्गिका आता लोकमान्य टिळक टर्मिनसला जोडली जाणार आहे आणि यामुळे विमानतळावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे मार्गे राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ये जा करता येईल। मेट्रो 8 मार्गिकेची उभारणी MMRDA आणि सिडको संयुक्तपणे करणार होते। मात्र नगरविकास विभागानं 27 जानेवारी 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार या मार्गिकेची उभारणी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर केली जाणार आहे। सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे, त्यानंतर देखील सोनं आणि चांदी खरेदीचा उत्साह कायम आहे। सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी ठरल्यानं खरेदीला पसंती दिली जाते। सुरक्षिततेच्या दृष्टीनं अनेक जण आपले खरे दागिने बँकांच्या लॉकर्समध्ये ठेवतात, त्यामुळे लॉकर्स सुद्धा त्याची मागणी वाढल्याचं दिसून येतंय। राज्य सरकारच्या 1 रुपयात पीक विमा योजनेला रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। मात्र अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना या योजनेचा अपेक्षित लाभ मिळत नाहीये। जिल्ह्यामध्ये 61,834 शेतकऱ्यांनी योजनेला प्रतिसाद दिला असला तरी प्रत्यक्ष 4,115 शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळालेला आहे। फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेल्या प्रत्येक मेसेजवर सायबर क्राईमची विशेष नजर असते, त्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप वापरताय तर तोल सावरा, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो असा सल्ला सायबर पोलिसांनी दिलाय। पुणे पालिकेला EWS आणि R7 अंतर्गत शहराच्या विविध भागात उपलब्ध झालेल्या 3,908 सदनिकांपैकी सुमारे 1,000 सदनिका धुळखात पडल्यात, त्यामुळे बऱ्याच घरांमधील नळ भाडं चोरीला गेलेले आहेत आणि याकडे पालिका लक्ष देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। केंद्र शासनाच्या अमृत 2 योजनेअंतर्गत शहरातील 2 STP प्लांट पूर्णतः पाडून नव्यानं उभारण्यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे 4 STPंची क्षमता वाढवण्यास मंजुरी मिळाली आहे। यासाठी 451 कोटींचा खर्च येणार आहे। उन्हाच्या कडाक्यानं शेतीच्या कामावर परिणाम झालाय। मावळ परिसरात रणरणत्या उन्हात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीयेत। जे मजूर काम करण्यासाठी येत आहेत त्यांना सुरक्षेची काळजी घेऊन उन्हात काम करावं लागतंय। रिक्षा चालकांप्रमाणेच कॅब चालक प्रादेशिक परिवहन विभागानं निर्धारित केलेल्या मीटरप्रमाणेच भाडे घेण्याचा ठराव भारतीय गिग कामगार मंचच्या बैठकीत घेण्यात आलाय। त्यानुसार ॲपवरून प्रवासी वाहतूक करणारे मीटरप्रमाणे भाडे घेण्यास सुरुवात करणार आहेत। भाज्यांचे आणि विशेषतः पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत। अनेक भागात मेथीची जुडी 25 रुपये, पालक आणि कोथिंबीरची जुडी 20 रुपयांपर्यंत गेली आहे, तर लिंबू, काकडी, कैरी आणि अन्य फळभाज्या देखील त्यांच्यामध्ये तेजी असल्याचं समोर आलंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सोलापुरात भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी भीमसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीची दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली आहेत। आणि आता बातमी नागपूरमधून बोगस दस्तऐवजांच्या आधारे मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणात सध्या एका संस्थेच्या सचिवाला पोलिसांनी अटक केलेली आहे। बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरणात पहिल्यांदाच एखाद्या संस्थेच्या सचिवावर कारवाई करत अटक करण्यात आली आहे। राजू केवलराम मेश्राम असं अटक करण्यात आलेल्या संस्था सचिवाचं नाव आहे। त्याचं 59 वर्ष वय आहे आणि तो भंडारा जिल्ह्यातला अर्जुनी मोरगाव येथील राहणार आहे। तर राजू मेश्राम हा स्वतः अर्जुनी मोरगाव येथील पिंपळगावच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत सचिव होता। राजू मेश्रामची लिंक बोगस दस्तावेज बनवणारा शिक्षक महेंद्र म्हैसकर याच्यासोबत होती। पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।
आणखीन एक मोठी बातमी, पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांची चौकशी होणार आहे। पोलीस आज डॉक्टर घैसास यांना नोटीस पाठवणार आहेत। पुणे पोलीस घैसास यांचा आज जबाब नोंदवणार आहेत। तर उपचारादरम्यान हलगर्जीपणा प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर डॉक्टर सुश्रुत घैसास यांची आज चौकशी केली जाणार आहे। पोलीस आज त्यांना नोटीस बजावणार आहेत। घैसास यांच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुणे पोलीस घैसास यांचा आज जबाब नोंदवतील। यंदा मिरचीच्या दरांमध्ये साधारणतः किलोमागे 100 रुपयांची घट झाली आहे। त्यामुळे ग्राहकांकडून मसाल्याची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% वाढली आहे। लालबागच्या मसाला मार्केटमधील उलाढाल वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे। एप्रिल मे महिन्यातील कडक उन्हाचा फायदा घेत मुंबईत ठिकठिकाणी महिला बचत गटांकडून वडे, सांडगे, पापड, कुरडया असे विविध पदार्थ बनवले जातात। मुंबईत वाळवणाचे पदार्थ बनवणारे एकूण 100 बचत गट आहेत। एका बचत गटाची उन्हाळ्यातील विक्री 1 लाख रुपयांपेक्षा देखील अधिक असते, तर सर्व बचत गटांची 2 ते 3 महिन्यातील विक्री 1,10,00,000 रुपयांपेक्षा अधिक होते। एप्रिल मे मधील उन्हात फळं वाळवून पावसाळ्यासाठी साठवून ठेवण्याची लोकपरंपरा मात्र लोप पावते आणि शहरी भागात घरगुती स्तरावरील ही वाळवण संस्कृती आता काही प्रमाणात फक्त पापडापर्यंत मर्यादित आहे। मात्र सध्याच्या महिला बचत गटाच्या वाढत्या जाळ्यामुळे या संस्कृतीला आता नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे। तहान भागवण्यासाठी थंडावा मिळण्यासाठी अनेक जण बाजारातील बर्फ घातलेलं शीतपेय बिनधास्त पितात, मात्र अनेकदा सरबतामध्ये टाकला जाणारा बर्फ चांगलाच असेल असं नाही। बर्फ बनवण्यासाठी वापरलं जाणारं पाणी हे दूषित असल्यास त्याद्वारे जीवाणू शरीरात जातात आणि त्यामुळे पोटाचे विकार जडण्याची शक्यता अधिक आहे, असं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलंय। सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात विविध पदार्थांच्या अनेक रेसिपींसाठी महिला रील्स ऑनलाईनचा आधार घेत आहेत आणि त्यात पारंपरिक वाळवणाच्या पदार्थांचीही भर पडली आहे। विविध ऑनलाईन क्रॅश कोर्स त्यासाठी उपलब्ध आहेत। भारतासह परदेशात देखील याची क्रेज असून हे लोकल पदार्थ ग्लोबल झालेत। सिडकोनं गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी मोहीम राबवून जवळपास 51 एकर क्षेत्र अतिक्रमण मुक्त केलं। त्यासाठी 302 कारवाई मोहीम राबवण्यात आल्या। विशेष म्हणजे या मोहिमेवर तब्बल 4,35,00,000 रुपये खर्च करण्यात आलाय। त्यानुसार गेल्या 3 वर्षात सिडकोनं अतिक्रमण मोहिमेवर 13,58,00,000 रुपये खर्च केले। भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असल्यानं महिलांचं किचन बजेट कोलमडलंय। भाज्यांची आवक कमी होत असल्यानं भाज्यांचे दर वाढलेत आणि उन्हामुळे सरबतासाठी लिंबांची मागणी वाढली असून 10 रुपयात एक याप्रमाणे लिंबाचा दर आहे। विक्रमगड तालुक्यातील साखरे कासपाड्यातील आदिवासी समाज नदी नाल्यामध्ये खड्डे खणून कुटुंबासह मुक्या जनावरांची तहान भागवतात। शाळेला दांडी मारून लहान लहान मुलं देखील खड्ड्यातून पाणी भरतात आणि त्यामुळे मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे। मुंबई महापालिकेतर्फे पूर्व उपनगरातील मुलुंड येथे लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार असून त्याकरता आरक्षण बदलाच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। मुलुंडच्या या नियोजित उद्यानात 18 दुर्मिळ प्रजातींसह 206 प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार असून या पक्षी उद्यानाच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय। राज्य परिवहन एसटी महामंडळातील 87,000 कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली 1,240 कोटी रुपयांची रक्कम एसटीनं भविष्य निर्वाह निधी ट्रस्टमध्ये भरली आहे आणि त्यामुळे गुंतवणुकीवरील सुमारे 100 कोटी रुपये इतकी व्याजाची रक्कम बुडाल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं दिली आहे। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे। मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशतः रद्द केली जाईल। तसंच कोकणातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार आहेत। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार आहे अशी घोषणा पियुष गोयल यांनी केली आहे। वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या मिनी ट्रेनचं काम पूर्ण होऊन 2 महिन्यात मिनी ट्रेन धावू लागणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसंच खासगी अनुदानित शाळांच्या परीक्षा सुरू असताना शिक्षण विभागानं शाळांच्या जिओ टॅगिंगचं काम सुरू केलं आहे। जिओ टॅगिंगसाठी तयार केलेल्या महास्कूल ॲपमध्ये माहिती भरण्याचा नवा ताप शिक्षकांना आता सहन करावा लागतोय। विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हानं जीवाची काहिली झाली आहे। गेल्या 3 दिवसातच पाऱ्यानं 40हून 45 अंशांवर मजल मारली आहे।
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्ट्या पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत। ही धावपट्टी 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद असेल आणि त्यामुळे या वेळेमध्ये प्रवाशांचा विमान प्रवास होणार नाहीये। पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी सोमवारपासून बंद करण्यात येणार आहे। मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पुलाच्या कामानिमित्त 1.5 महिने या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। राज्यभरातील गुणवत्तापूर्ण शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आयडॉल शिक्षक आणि आयडॉल शाळांची निवड करण्याचा निर्णय घेतलाय। आयडियल शाळांची बँक करण्यात येणार असून आयडॉल शिक्षक आणि शाळांना शिक्षण विभागाच्या कामकाजात सहभागी करून घेतलं जाणार आहे। जागतिक तापमानवाढीमुळे अंटार्क्टिका आणि एव्हरेस्टवरील बर्फ वितळतोय आणि त्यामुळे तिथे खूप वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेले अनेक जीवाणू आणि विषाणू बाहेर पडणार आहेत। हे जीवाणू आणि विषाणू प्राणी अथवा मनुष्याच्या संपर्कात येऊन जगभरात रोगाच्या नवीन साथी येणार असा धोक्याचा इशारा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था संचालकांनी दिलाय। मुंबईच्या सायन पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा रविवारी पार पडला। 5 तासांच्या विशेष रेल्वे ब्लॉकमध्ये पुलाचा 7वा आणि शेवटचा गडर यशस्वीरित्या काढला। या पुलाच्या पाडकामासाठी सीएसएमटी आणि विद्याविहार स्टेशन दरम्यान ब्लॉक घेतला होता। बुलढाण्यात अजूनही 4 महिने उलटल्यानंतरही केस गळती सुरूच आहे। शेगाव तालुक्यानंतर आता मेहकर तालुक्यात देखील टक्कलचा रुग्ण आढळलेला आहे। आरोग्य पथकाकडून 245 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून 1150 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे। जळगावात एका लेखापालाची सुमारे 30,000 रुपये किमतीची दुचाकी चोरट्यानं लंपास केली। मोटारसायकल चोरताना चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यात गेल्या आठवड्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता। आता देखील पुढील 10 दिवसात उन्हाचा पारा चढणार असून कमाल तापमान 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात झाला। रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला 4 चाकी वाहनानं उडवलं। अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये जल आणि वायू प्रदूषणात वाढ झाली आहे। जवळपास 1880 कारखान्यांमुळे निष्पापांचे जीव गेलेत। मात्र सरकारचं बोटचेपेपणाच्या धोरणामुळे नागरिक संतप्त झालेत। केंद्र आणि राज्य सरकारनं दिव्यांगांसाठी अनेक कायदे आणि नियम केलेले आहेत। मात्र शासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नाही अशी खंत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली आहे। शासकीय यंत्रणांनी कायदा पाळावा यासाठी कारभारात सुगमता आणण्याची आवश्यकता असून त्या दृष्टीनं राज्य सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत असं फडणवीस म्हटले। पालिकेच्या न्याय रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला। या संदर्भात आगरीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र रुग्णालय प्रशासन अथवा डॉक्टरांकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही। सर्व तपासणी अथवा चौकशीसाठी रुग्णालय प्रशासन तयार असल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शैलेश मोहिते यांनी सांगितले। सातारा शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्यानं नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होते। उष्णतेच्या लाटेमुळे दैनंदिन व्यवहारावर देखील परिणाम दिसून येतोय। रविवारी साताऱ्याचं कमाल तापमान हे 40 अंशांवर तर थंड हवेचं ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं कमाल तापमान 32.5 अंशांवर होतं। रविवारी कमीत कमी 900 रुपयांपासून ते 1400 रुपयांपर्यंत सरासरी दर कांद्याला मिळालेला आहे। तर जवळपास 19,280 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। या सर्वाधिक आवकही पुणे बाजारात लोकल कांद्याची 13,000 क्विंटलची झाली।